टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। होळी सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। गावोगावी जर आपण पाहिलं तर होळीचं पूजन केलं जातं, होळी पेटवली जाते, परंतु विदर्भात असं एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी होळी 1 महिन्यापूर्वीच उभारली जाते। मी सध्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिराच्या परिसरामध्ये आणि आपण या ठिकाणी बघू शकतो महाकाय अशी होळी या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। जवळपास 200 वर्ष आधीची परंपरा या होळीला लाभलेली आहे आणि या होळीमध्ये जर आपण पाहिलं तर दुःखाचं दहन होते अशी आख्यायिका आहे आणि आपल्या मनोकामना पूर्ण होते अशा देखील आख्यायिका। त्याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या मनोभावे या होळीचं पूजन करण्यासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात। आपण बघू शकतो महिला आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो पूजन केलं जात आहे। या भागामध्ये जर आपण पाहिलं तर नारळ असेल, नारळाची ओटी सोबतच चाकोल्या आणि बत्ताशे यामध्ये टाकल्या जाते आणि मनोकामना पुरी होते अशी आख्यायिका आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर 1 महिन्यापूर्वीच या होळीची उभारणी केली जाते आणि तब्बल 1 महिना या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात आणि पूजेचं साहित्य असेल आणि सोबतच नारळ ओटी या ठिकाणी या होळीमध्ये टाकली जाते आणि होळीच्या दिवशी जर आपण पाहिलं तर या होळीचं दहन केलं जातं। सर्वात मोठी होळी म्हणून या होळीची ओळख आहे। 1 महिन्यापूर्वी म्हणजे माघ पौर्णिमेला जी आहे ती ही होळी रचली जाते। यामध्ये नवसाचे नारळ आणि ओटी देखील भरली जात आहेत। 200 वर्षाचा सांस्कृतिक वारसा जर आपण पाहिलं तर या होळीला आहेत। 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हेट्याचे जे आहे ते झाडं या ठिकाणी रोवले जातात आणि त्यामुळे महिनाभर जर आपण पाहिलं तर मोठ्या आस्थेने या ठिकाणी भाविक येतात। दुर्गुणांचा नाश व्हावा आणि सोबतच जर आपण पाहिलं आपल्यावरील संकट दूर व्हावं यासाठी या होळीची पूजा केली जाते। अर्थातच होळीच्या दिवशी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर देखील भाविक या ठिकाणी येत असतात। होळी पेटवल्यानंतर जेव्हा होळी थंड होते तिची राख घरी नेऊन जे आहे ते भाविक आपल्या कपाळाला देखील लावले जातात। त्यामुळे आपले दुःख दूर होते अशी आख्यायिका जी आहे ती भाविकांची आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर या होळीला आता होळी जी आहे ती मोठी झालेली आहे। जवळपास वरच्या फांद्यापर्यंत ही होळी जी आहे ती वाढणार आहे। आता होळी जवळते आणि त्यामुळे भाविकांची गर्दी या होळीच्या दिशेनं जी आहे ती मोठ्या प्रमाणावर होते आणि आपले दुःख जे आहे ते आणि आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी होळीमध्ये जे आहे ते साहित्य टाकलं जातं। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।